चला तर आता आम्ही हॉटेलमधून चेकआउट करत आहोत अक्कलकोटवरून गाणगापूरला जाण्यासाठी. तर चला पाहूया पुढचे व्हिडिओ. अरे अरे खाली थांब इथेच थांब. तर इथून ना मठाजवळूनच ट्रॅक्स होत्या ज्या 8 सीट फुल करतात, मग अक्कलकोटवरून गाणगापूरला जातात. तर इथे सीट फुल होईपर्यंत आम्हाला वेटिंगला थांबावं लागलं. समोर जी माणसं होती ना, 2 लेडीज आणि 1 जेंट्स, आणि आमची सीट आहे ना तीही आम्ही 3 म्हणजे अर्णवसाठीही 1 सीट आम्ही बुक केलेली, कारण साधारण अर्धा का पाऊण तासाचा प्रवास होता. त्याच्यामुळे अन्वीला मग कंटिन्यू मांडीवर घेता आलं नसतं. त्यामुळे तर आता आम्ही प्रवासाला सुरुवात केलेली आहे. तर फायनली आम्ही गाणगापूर मंदिराजवळ आलेलो आहोत. जसे ते ऑटोवाले आहेत ना, जसे आम्हाला इंस्ट्रक्शन देतील ना आम्ही तसंच फॉलो करत होतो. तर मंदिरात जायच्या आधी ना गाणगापूरला त्याने आम्हाला संगमावर घेऊन गेलेले. तर तिथून ऑटो जातात मंदिराच्या इथून. तर आम्ही ती ऑटो केली. आमच्याबरोबर जे 8 सीटर होते ना त्यांच्यापैकी आम्ही 6 जणं धरून ऑटो केली आणि संगमावर गेलो, जिथे गाणगापूरला जायच्या आधी संगमावर जावं लागतं. गाणगापूर हे दत्तात्रयाचे दुसरे अवतार श्री नरसिंह सरस्वती स्वामी यांच्याशी संबंधित एक तीर्थक्षेत्र आहे. श्री गुरुचरित्र या ग्रंथानुसार त्यांनी गाणगापुरात कायमचे वास्तव्य करण्याचे आश्वासन दिले होते. सकाळी ते भीम आणि अमरजा नद्यांच्या संगमावर स्नान करायचे. असे म्हणतात की श्री क्षेत्र गाणगापूर सर्वात प्रसिद्ध दत्तात्रेय पीठांपैकी एक आहे. भगवान दत्तात्रयांचे अवतार श्री नरसिंह सरस्वती स्वामी यांच्याशी संबंधित आहे. हे कर्नाटकातील गुलबर्गा जिल्ह्यातील अफझलपूर तालुक्यात भीमा नदीच्या काठावर आहे. हा निर्गुण मठ निर्गुण पादुकांनी सजवलेला आहे. भीमा आणि अमरजा नद्यांचे पाणी विशेषतः त्यांच्या संगमाच्या ठिकाणी अत्यंत पवित्र मानले जाते, जिथे आता आपण चाललो आहोत. गाणगापूर येथील भीम अमरजा संगम अत्यंत पवित्र आहे. तेथे कोठी तीर्थ आहेत. गाणगापूर येथील भागीरथी तीर्थालाच काशीकुंड असे म्हणतात. एका ब्राह्मण भक्ताने या ठिकाणी श्री शंकराची आराधना करून त्यांना
प्रसन्न करून घेतले. त्या भक्ताच्या इच्छेने श्री महादेवांनी काशीची गंगा येथे आणली. श्री पापविशांनी तीर्थांवर श्री मतपरहंस वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामींना श्रींचे साक्षात दर्शन घडले होते. याच तीर्थावर श्री नृसिंह सरस्वतींनी आपल्या भगिनीला रत्नाबाईला स्नान करावयास सांगितले होते. त्यामुळे तिची कृष्ठादी पापे नाहीशी झाली. श्री क्षेत्र गाणगापूर येथील अष्टतीर्थे श्रीमन नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी भक्तजनांसाठी दिवाळीचे प्रथम दिनी प्रकट केले. तो पुण्य पावन दिवस होता नरक चतुर्थी. याबाबत सविस्तर माहिती श्री गुरुचरित्र या पवित्र ग्रंथात 49व्या अध्यायात दिली आहे. पुढे चला पुढे गर्दी नाहीये.
इथे प्रदक्षिणा घालून झाल्यानंतर ना इथे ना पुढे औदुंबरा वृक्षाचा एक महिमा आहे, ते तुम्हाला मी सांगू इच्छिते. संगमापासून ना वरती जाताना पवित्र औदुंबर वृक्ष आहे. या वृक्षामध्ये साक्षात दत्त प्रभूंचा वास आहे. या ठिकाणी गणपतीची मूर्ती व पादुका स्थापन करण्यात आल्या आहेत. हजारो भाविक या औदुंबर वृक्षास प्रदक्षिणा घालून व्याधीमुक्त झालेले आहेत. आपणास कधीही गाणगापूर येथे जाण्यास योग आला तर संगमी स्नान करून औदुंबरास 11, 21 किंवा 108 प्रदक्षिणा नक्की घालाव्यात. आपली कुठलीही मनोकामना पूर्ण करणारा हा वृक्ष कलियुगी दत्त महाराजांचा दिव्य वरदान प्राप्त आहे. या दिव्य वृक्षाखाली अनेक सिद्ध भाविक गुरुचरित्र या जागृत ग्रंथाचे पारायण करतात. आम्ही गेलो त्यावेळी पारायण चालू होते, पण आमची संध्याकाळी ट्रेन असल्यामुळे आम्हाला जास्त वेळ इथे नाही थांबता आलं. पण कधी वेळ आली, स्वामींनी बोलवलं, दत्तगुरूंनी बोलवलं तर नक्की परत जाऊ आणि मी एक अध्याय तर नक्की तिथे जाऊन वाचणार. तर इथे दत्तगुरूंचं दर्शन झाल्यानंतर आम्ही निघालो भस्माचा डोंगर पाहण्यासाठी. भस्माचा डोंगर या दिव्य स्थळाचा एक विशेष महत्त्व आहे. या भूमीमध्ये अनेक ऋषीमुनींनी केलेले तप साधना यामुळे तपोभूमीतील विभूती अनेक भाविक घरी घेऊन जातात. त्याचप्रमाणे आपली मनोकामना पूर्ण करण्यासाठी येथील पाषाणाद्वारे रचना तयार करण्याची एक पद्धत आहे. जिथे अर्णव हे करत आहे ना, ते पाषाण एकावर एक रचत आहेत. श्री क्षेत्र गाणगापूरचे भस्म प्रसिद्ध आहे. हे भस्म हाच तिथला मुख्य गुरुप्रसाद आहे. हजारो वर्षापूर्वी ही भूमी पवित्र असल्यामुळे त्या काळात या ठिकाणी भगवान श्री परशुरामांनी मोठमोठाले यज्ञ जगाच्या कल्याणासाठी केले होते. त्याच यज्ञातील विभूती साचून तिथे भस्माचा एक प्रचंड टेकडीच निर्माण झाली होती. आजपर्यंत लक्षावधी श्री दत्त भक्तांनी या भस्म टेकडीतून पवित्र भस्म नेऊनही भस्माची टेकडी आहे तशीच होती. श्री क्षेत्र गाणगापूरच्या भस्माचे पिशाच्य बाधा हटते, दृष्टी बाधा नाहीशी होते, रोगराई नाहीशी होते. पण आम्ही गेलो ना त्यावेळी तिथे आम्ही म्हणजे सगळे लोक ना खोदून भस्म काढत होते. आम्हीही थोडंसं घेतला. हे भस्म ना संकटनाशक आहे, दुरितहारक आहे. तर इथे ना बरेच लोक असं ना खोदून भस्म काढून घेत होते. आम्हीही केलं. अर्णवने पाषाण रचले एकावर एक करून आणि आता आम्ही पुढच्या प्रवासाला निघालो आहोत. इथे पाहू शकता तुम्ही, खूप गर्दी होती. ऊन असल्यामुळे अमोल अर्णवीला घेऊन बाजूलाच उभे होते. फक्त अर्णवाने मी गेलेलो. तिथून मी भस्म घेतला थोडासा आणि अर्णवला पाषाण रचायचे होते म्हणून तो तिथे रचत होता. तर इथून आता आम्ही निघालो आहोत आमच्या ऑटोजवळ. दिव्य निर्गुण पादुका म्हणजे साक्षी दत्त महाराजांचा श्रीपाद वल्लभ दिगंबरा भक्तांसाठी दिलेला हा परम पवित्र प्रसाद आहे. भीमा नदीमधून अवतार समाप्तीचा प्रवास करताना अचानक गुप्त झाल्यानंतर सर्व भक्तांना या पादुका स्थळी श्री नृसिंह सरस्वती महाराजांनी दर्शन दिले. गाणगापूर येथील पादुकांना निर्गुण पादुका अशी संज्ञा आहे. येथील पादुकांना केवळ अष्टगंध आणि केशराचे लेपन करतात. कुठलाही पाणी स्पर्श नाही. असे म्हणतात गाणगापूर ग्रामी श्री दत्तगुरू म्हणजेच प्रत्यक्ष देव आहे. कोटी भाविकांचे श्रद्धा असलेल्या गुरुचरित्र ग्रंथात स्वतः गुरु नृसिंह सरस्वतीने सांगितले आहे. गाणगापूरचे महात्म्य हजारो वर्षापासून कमी झालेले नाही, उलट दिवसेंदिवस ते वाढतच आहे.
वसती राहणे सुंदर जाती नित्य भिक्षेची तयार मध्यम काळी परियेचा. याचा अर्थ श्री गुरुचरित्रात उल्लेख केलेला आहे. दररोज 12 ते 12:30 सुमारास श्री महाराज भिक्षा मागण्यासाठी गावात येतात. परंतु साक्षात परमेश्वराचाच अवतार असल्यामुळे ते कोणत्या रूपाने येऊन भक्तांची परीक्षा पाहतील हे आपण आपल्या मानवी अपूर्वत्वाने ओळखू शकत नाही. म्हणून या ठिकाणी येणारे दत्तभक्त यथाशक्ती अन्नदानाचा कार्यक्रम करतात. श्री दत्त महाराजांच्या दरबारात 5 घरची भिक्षा मागून प्रसाद ग्रहण केल्यास मन प्रसन्न होते. श्री क्षेत्र गाणगापूर म्हणजे श्री देवशिव सरस्वती अनेक भक्तांची दुःखे संकटे नाहीसे करण्याचे कार्य त्यांनी इथे केले. यामुळेच या क्षेत्राला एक वेगळे महत्त्व आलेले आहे. भीमा अमरजा संगमामुळे या स्थानाला कमालीचे नैसर्गिक सौंदर्य प्राप्त झाले आहे. बाबांच्या याच्यात बाय काय तरी इथे आम्ही सगळं दर्शन घेऊन झाल्यानंतर निघालेलो आहोत पुढच्या प्रवासाला. इथे आमचं दर्शन झालेलं आहे तुळजापूर आणि गाणगापूर. तर व्हिडिओ थांबवते. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि ही व्हिडिओ कशी वाटली ही कमेंट्समध्ये नक्की सांगा. श्री गुरुदेव दत्त. ओम शं शनेश्वराय नमः. ओम शं शनेश्वराय नमः. नमस्कार करा देवा.